एनसीपी अजित पवार गुट के हेमंत वानी ने कहा कि पिछले 8 सालों में कुछ नहीं कर सका, कार्यकर्ताओं के गुस्से के चलते निर्णय लेना पड़ा। उन्होंने कहा, हमें विश्वास में नहीं लिया गया, बात तक नहीं की गई, इसलिए फैसला लेना पड़ा। अब सिर्फ विकास पर ध्यान रहेगा और अजित पवार के नेतृत्व में काम करेंगे। आज न बोललेलंच बरं आहे, कालांतराने बोलू, पण नवीन काम करण्याची संधी भेटते, काम करायची आवड आहे, तर अशी कामं करत राहू. जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा गट, जो विश्वास माझ्यावरती परांजपे साहेबांनी, मुल्ला साहेबांनी, दादांनी जो विश्वास टाकलाय, त्या विश्वासाचं सोनं करू आणि अशा चांगल्या पद्धतीने काम करू अशी त्यांना ग्वाही पण दिली आहे आणि आम्ही खूप सुंदररित्या असं काम करू. झाल्या कारवाया झाल्या, ज्या न व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या. त्या कारवायांना घाबरून आम्ही वगैरे काय असं कुठे जात नसतो. जे झाले तर झालं, काय प्रॉब्लेम नाही. लढलो आणि लढायची सवय इथूनही लढत राहू. आहेत काही गोष्टी, पण ते आता मनात गोष्टी ठेवायच्या सवयी आहेत. पण मी काय जास्त कोणाबद्दल बोलत नाही. नेते होते आमचे ते. खंत तर वाटते की बाबा प्रेम दिलं होतं, काय बोलता येणार. एका प्रकरणात तुम्ही झाली होती मारहाण, पण त्या प्रकरणामध्येच थोडस जी त्यांच्याबरोबर हात मिळवणी झाली, त्यात थोडस वेदनादायक होतं. ठीक आहे, काही गोष्टी असतात बोलून दाखवायच्या नसतात, आपल्या मनात ठेवायचे असतात कार्यकर्त्याने. त्या हिशोबाने त्या गोष्टी चालत राहिल्या, पण आम्ही काही जास्त बोललो नाही. अजित पवारांशी काय चर्चा झाली आणि तुम्हाला कोणतं जबाबदारी? दादांबरोबर म्हणजे दादांबरोबर काम करण्याची वेगळीच मजा आहे. कारण की मी स्वीय सहाय्यक असताना मी बघितलं नाही. त्याच्या आधी स्वीय सहाय्यकच्या आधी पण मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष होतो. मी काम करत होतो. त्याच्यानंतर मग स्वीय सहाय्यक होऊन परत मग मी एका प्रभागाची जबाबदारी स्वीकारली होती. पण ज्या पद्धतीने दादांनी जबाबदारी दिली की मला एक कोकण विभागाचा अध्यक्ष केलं, मग त्यातून जे काम करायची प्रस्तुती निर्माण होईल, आता ज्या पद्धतीने आम्ही काम करू ते तुम्ही बघालच. आणि प्रभागातील तर काम, त्यामध्ये तर आम्ही मागे हटणार नाही. काम करत राहू, चांगल्या पद्धतीने काम करू. व्यावसायिक असं मी काही एवढा मोठा नाहीये की ते माझ्याबरोबर व्यावसायिक संबंध ठेवतील, पण राजकीय संबंध ठेवायचे की नाही ठेवायचे ते आता साहेबांवरती आहे. कारण खूप मोठे नेते, त्यांच्याबद्दल असं बोलणं योग्य नाही, त्यांच्या स्वभावाबद्दल बोलणं योग्य नाही. जे काही कालांतराने पुढे काही गोष्टी येतील तेव्हा आम्ही बोलू. काही गोष्टी असतात ज्या बोलून दाखवायच्या नसतात. मी पण बोलून दाखवत नाहीये, कारण की माझी सवय आहे की बाबा मनात ठेवत मी मन हलकं कधी केलं नाही आहे. त्यामुळे मी काही न बोलता गपचूप मोबाईल बंद केले आणि निघून निघत गेलो. 2 दिवस फिरत